कशी आहे बाई? हळदी कुंकवा बाई. हळदी कुंकवाचा आज येतात गौरी आणि गणपती येलेत, आता गौरी येतात आज. आणि त्यासाठी आमच्याकडे काय काय करतात ते दाखवते. निम्मा स्वयंपाक झालेलाच आहे, थोडं जी करायचं आहे कारण प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते. तर आमच्याकडे काय करतात त्यासाठी ते दाखवते. आता झालेलं आहे काय काय दाखवते. कुकर झालेला आहे म्हणजे भात झालेला आहे, आमटी झालेली आहे भाजी. आणि तर ही भाजी काय काय सांगते. भोपळ्याची पानं असतात, चवळीची पानं आणि शेपूची. तर चवळी काय मला मिळाली नाही, त्यामुळे भोपळा आणि शेपूची आणि ती थोडीच केली कारण मुलं वगैरे खात नाहीत. आता जी मी करणार ना पुढचा पदार्थ तो खूप आवडीने खातात आज. तर आता बाकीचं स्वयंपाक करते आणि बाकीचं काय ते शेअर करते आजचं. तर आज गौरीला प्रत्येकाच्या घरात गडबड असणार. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सगळीकडे गडबड चालली आहे, आरत्या वगैरे चाललेल्या आहेत. तर चल आवडून घेते. आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे हंडीपापड तळून घेते. हे शेअर केलेले आहेत, ह्याची रेसिपी मी जेव्हा उन्हाळ्यामध्ये केलेली ना तेव्हा शेअर केलेले आहेत. किती छान फुलले आहेत बघा, मस्त फुलले आहेत आणि खुसखुशीत पण छान झालेत. तर आणि एखाद्या वर्षी नाही केलं ना तर ते थोडंसं मग विकतचं किती आणलं तरी पुरवठी होत नाही. काही वेळेला तब्येत बरी नसली किंवा काही कारणामुळे नाही करता येत काही वेळेला, पण बऱ्याच वेळेला मी करतेच. एखाद दोन पदार्थ का असणार पण करते उन्हाळ्याचे पदार्थ, कारण बरं पडतं अशा वेळेला. आणि मी गेल्या वेळेला म्हटलेलं की आता श्रावण आहे, गणपती आहेत, आता सण चालूच होणार. तर त्यात तळणं होतं म्हणून परवा मी म्हटलं जरासंच तळणार. त्याशी मी दाखवलं की थोडंसंच तळलेलं, कारण हे रोज नैवेद्याला पण लागतंच. त्याशिवाय म्हणजे एक सवय झालेली की परिपूर्ण वाटत नाही ताट नैवेद्याचं. त्यामुळं आज हंडीपापड तळलेले आहेत कारण उद्याच्या नैवेद्याला पण तळावं लागणार थोडंसं. तर त्या दिवशी वेगळा हे करेन, तळेन काहीतरी. तर आता ही थोडंसं तेल त्यातलं काढलं आणि थोड्या तेलात आता जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे. तर हे काय चाललं आहे कारण हे महत्त्वाचं आहे. कारण ही आता खरडा टाकला आहे, हा मिरची, आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर याची जी भाजून आपण खरडा जो करतो मिरची भाजून तसा तो खरडा टाकून घेतलेला आहे. आणि हळद टाकली आहे. आणि गॅस एकदम कमी तरी करायचा किंवा बंद करायचा अशा वेळेला, नाहीतर ते हळदीचा कलर ना पूर्ण बदलतो, पिवळा येत नाही, वेगळा असं थोडासा वर जातो आणि काळपट आल्यासारखा येतो. त्यामुळे एकतर एकदम कमी करायचा गॅस किंवा बंद करून टाकायचा फोडणी एकदा दिली की, आणि मग हळद घालायची. आता हिंग घातलेलं आहे मी, पाणी ओतलं आहे आणि आता उकळी येऊ द्यायची. तर पापड तळले हे आपण मे महिन्यात मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते. तर हे हंडी पापड म्हणतात त्याला. तर ते तळलेले आहेत मस्तपैकी बघा. आणि इथं हे आता वड्या करायच्या, त्यासाठी फोडणी टाकलेली, त्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची. तरी आता प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा पिशवीत भरून ठेवते कारण मऊ पडतात. वातावरण जरासं हे आहे, सकाळी होता पाऊस पण आता नाही आहे. तरी भरून ठेवते आणि पुढे वडी कशी करायची पूर्ण ते दाखवते. आता बघा छानपैकी दणदणून किंवा खळखळून अशी उकळी म्हणतो ना तशी आलेली आहे. त्यात सगळे मसाले छानपैकी मग उतरतात. आता काय केलं, एकदम गॅस कमी केलेला आहे आणि चणा पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ किंवा आपण हरभरा डाळीचं पीठ म्हणतो, बेसन पीठ जे पिठल्याला वापरतो ना ते, तर ते इथे त्या पाण्याला लावते. म्हणजे घट्ट करून घ्यायचं, आपण पिवळं पिठलं वगैरे करतो ना त्या टाईपमध्ये, पण त्याच्यापेक्षाही घट्ट, कारण ह्याची वडी करायची. ह्याला थापट वडी आमच्याकडे बोलतात, थापट वडी म्हणतात. तर ती करायची असते इकडे आमच्याकडे. ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी वडी, भाजी आणि भाकरी याचा मान असतो आणि ही वडी लागतेच इकडे. तर मध्ये तेल सोडावं लागतं असं कढईनं. आता त्या बाजूला कमी गॅस आहे तो, त्यावर ठेवली कढई उतरून आणि तोपर्यंत भाकरी करते कारण त्या वडीला बराच वेळ लागतो. तर मध्ये बघा उघडून बघते आणि तेल ना 1-2-4 वेळा तरी मध्ये तसं कढईनं सोडावं लागतं. किती कढईनं सोडलं ना तरी ही अल्युमिनियमची आहे माझी हे कढई, त्यामुळे लागतं जरासं खाली. ते नॉनस्टिक कढई असली ना की त्याला चिकटत नाही. बहुतेक असले पदार्थ नॉनस्टिक कढईतच करावे कारण स्टीलच्या किंवा लोखंडाच्या कढईत पण बहुतेक चिकटणारच.
तर मध्ये मध्ये बंद पण करून ठेवते, कारण ते छानपैकी शिजलं गेलं पाहिजे पीठ आणि इकडे भाकरी पण होतील. आणि बराच वेळ शिजवावं लागतं ते पीठ, म्हणजे छान त्यातल्या गाठी वगैरे किंवा मोडतात किंवा शिजवावं लागतं ते पीठ, कारण आपण ते तसंच वडी करून खातो ना, त्यामुळे छानपैकी शिजवावं लागतं, कारण पचायलाही हलकं गेलं पाहिजे आणि त्याची वडी छान पडली पाहिजे. त्यामुळे बराच वेळ शिजवावं लागतं. तर सगळ्या माझ्या भाकरी ते करून झाल्या आणि भाकरी करून झाल्याबरोबर मी कढई या बाजूला घेतलेली आणि मध्ये आता पुन्हा तेल सोडलं. बघा कडेने दिसत असेल की पीठ लागलेलं आहे. आता इथे मी एक ट्रिक करते. काय करते तर त्या गाठी मोडत नाहीत. आता आमच्या घरातले बाकीच्यांना येतं ते तशाच त्या पळीने किंवा उलटण्याने करतात, पण मी काय करते अशी वाटी घेते आणि त्या सगळ्या गाठी मोडते आणि छान पीठ अगदी मौसूद अगदी मस्त खुसखुशीत अशी वडी होते या पद्धतीने. आणि कलर पण बघा किती सुंदर, म्हणजे नंतर पण वडी काढल्यावर कळेल. खालचं ते काही मी घेतलेलं नाही, कारण ते घ्यायचंच नसतं अल्युमिनियमला. पूर्वी पूर्वी देत असायचीत की मुलांना, लहान मुलांना ते काढून, पण ते खाऊ नये म्हणतात अल्युमिनियमच्या याला चिकटलेलं खाली. तर मी ते वरचं जे पीठ आता दिसत असेल तुम्हाला, कारण वरचं सुटलेलं आहे ते पीठ, तर ते सगळ्या गाठी मोडून अशा होतात. जर असा लांब उंच असा पेला घेतलात तरी चालतं, नाहीतर भाजेल एखाद्या वेळेला. तर मी हे फुलपात्र घेतलेलं आणि फुलपात्रानं केलं. आता एका ताटाला मी तेल लावून घेतलं आणि त्यात ते गरमच पीठ ओतायचं असतं. वाफा येत असतील त्यामुळे ओळखत असेल तुम्हाला, एकदम गरम पीठ आहे. हाताने मध्ये फुलपात्राने असं करत मी ते पूर्ण हे थापून घेतली. म्हणून याला थापटवडी असं म्हणतात, कारण थापून करायची वडी आहे ती, थापटवडी असं म्हणतात. तर पूर्ण असं, आणि बोटाने काय होतं ते असे बोटाचे आपले आकार दिसतात, म्हणून ते वडी हेने वाटीने जरा हे करून घ्यायचं, म्हणजे छानपैकी त्याला आकार वगैरे किंवा बोटं अशी उमटलेली अशी दिसत नाहीत, म्हणून ते मी वाटीने करते मध्ये. तर आता झालेली आहे ही, आणि आता मी वड्या पाडून घेते याच्या. तर त्यावर कोथिंबीर टाकायची राहिलेली, तर ती कोथिंबीर टाकून अगदी अलगद हाताने ते दाबून घ्यायचं, प्रेस करायचं आणि मग वड्या पाडून घ्यायच्या त्याच्या. तर जराशी आता गार झाली आहे, मग अशी एकदम गरम होती, त्याला चटकी बसण्यासारखी. तर आता, आणि खोबरं घातलेलं नाही, ओलं खोबरं घालतात यावर, पण मी घातलेलं नाही आहे, कारण मुलांना संध्याकाळी खायची असते, आवडते मुलांना, खूप आवडते ही वडी, पण छान होते. आणि खरडा वगैरे, हिंग वगैरे, त्यामुळे मस्तच होते ती चवीला. तर याचे मी आता असे वड्या पाडून घेते. आपल्याला पाहिजे चौकोनी पाडले तरी चालतात, किंवा अशा मी आकाराचे पाडलेत आपण काजू कतलीसारखे, तसे पाडले तरी चालतात. आता या माझ्या जराशा मोठे झालेत आकाराने, पण छान झाले, एकदम सुंदर वडी झाली. आणि असा नैवेद्य तयार झालेला आहे. आणि हे आमचे गणपती बाप्पा, आमच्या घरातले अगदी डेकोरेशन साधं सिंपल आहे, पण छान आहे. तर असे आमच्या घरात विराजमान झालेले आहेत आमचे गणपती बाप्पा. गणेश स्थापना म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी दाखवलेले, फक्त गणपती दाखवलेले, डेकोरेशन वगैरे मी काही दाखवलं नव्हतं. तर ते आज बघा. आणि गौरी आज येणार, तर ह्या बहिणींची आत्ताच फुगडी चालू झालेली आहे आणि गौरी घेण्यासाठी दोघी पण तयार झाल्या. आणि हे मळातल्या घरात आमच्या गणपती आम्ही बसवलेला आहे, तर तिथे गौरीची स्थापना करायची आहे, म्हणजे गौरी येणार आहेत आमच्या घरी. तर या दोघींनी गौरी घेतलेत. आणि 2 का गौरी हेही सांगते. आलीस का गौराबाई? आलो म्हणा. आलो. कशी आहे बाई? हळदी कुंकवा बाई. आलीस का गौराबाई? आलो. कशी आहे बाई? भाजी भाकरी. आलीस का गौराबाई? कशी आहे बाई? आंबील उघड्या बाई. आलीस का गौराबाई? लाव की 5 झालं. कशी आहे बाई? कशाचा? पोरा बाळाचे बाई. पोरा बाळांसारखे पाय. थांबा हो तिथं. थांबा की आणि गणपतीला इकडे उभा राहा. तर बघितलं मी नैवेद्य काय दाखवलं, म्हणजे आमच्याकडे असा नैवेद्य दाखवतात की दही भात, आज वरण भात नाही तर दही भात आणि भाजी भाकरी. कारण आपली लेक असते ना, तिला कसं असतं बाकीचं काय इतर काही साधं संगीत पदार्थ नव्हतं, पण आईच्या दही भात किंवा भाजी भाकरी तिला गोड असते, माहेरचं काही असतं तर गोड असतं. तर अशी पद्धत आहे की भाजी भाकरी आणि दही भात ती आलेल्या दिवशी.
आणि मग उद्या काय असतं आणि ते कशासाठी करतो ते पण सांगते. आज मुलींचा उपवास असतो, ज्या गौरी घेतात ना घरात त्यांचा उपवास असतो, जेवायचा आहे. तर जेवून घेतो आता. आणि उद्या काय असतं ते उद्याच्या ह्याच्यात म्हणजे परवा तो व्हिडिओ येईल. तर काय असतं, कारण आजचा पदार्थ वेगळा असतो आमच्याकडे नैवेद्य आणि उद्याचा वेगळा, आणि तो कशासाठी असा केला जातो तेही सांगते. तर त्यासाठी पुढचा आपला व्हिडिओ येईल, तुम्ही कंटिन्यू पहा, पूर्ण पहा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.